नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गव्हाला फुल अवस्थेत पाणी दिले तर चालते का. शेतकरी मित्रांनो, कमेंट येत आहे की आज याच विषयावर आपण बोलूया. शेतकरी मित्रांनो, तर आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आहोत. तर हा माझा गहू आहे नर्मदा सागर, आणि आजच्या डेटमध्ये याला दिवस झालेले आहे 77 दिवस कंप्लीट झालेले आहे. आपली पेरणी आहे 21-22 तारखेची पेरणी आहे आपण, आणि 23 तारखेला पाणी दिलेले आहे. जर 23 तारखेचा दिवस धरला तर की 75 दिवसा पूर्ण कंप्लीट होतात, पण आपण पेरणीचा दिवस धरू. तर बघा शेतकरी मित्रांनो, तर या गव्हाला झालेल्या आता 77 दिवसाचा कालावधी पूर्ण. आणि शेतकरी मित्र कमेंट करतात की गहू फुलावर असताना पाणी द्यायचे का, काही फरक पडतील का. तर याच विषयावर आपण बोलणार आहे शेतकरी मित्रांनो. तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. बघा शेतकरी मित्रांनो, या आपला नर्मदा सागर गहू तुम्हाला कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा कमेंट बॉक्समध्ये. कारण की आपल्या गव्हाला झालेल्या आता 77 दिवसाचा कालावधी, आणि आता आपला पूर्ण गहू 95% निसवलेला आहे. 5% फक्त निसवाचा आहे. ज्या काही बुडात उंबया आहे लहान मोठ्या त्या निसवाच्या आहे. तर शेतकरी मित्र कमेंट करतात की फुल अवस्था असताना गव्हाला पाणी देता येते का. तर देता येते शेतकरी मित्रांनो, तुम्ही नक्की पाणी द्या. कारण की फुल अवस्थामध्ये पाणी दिलं तर काही फरक पडणार नाही, आणि त्याच अवस्थामध्ये पाणी पाहिजे भरपूर. जर पाण्याचा ताण पडला तर गहू फुलावर येत नाही, वरचेही घरं खाली राहतात, आणि जर घरं खाली राहिले तर उत्पादनात घट येते शेतकरी मित्रांनो. आणि दुसरी कमेंट करतात शेतकरी मित्रांनो, गव्हाला पाणी किती दिवसापर्यंत द्यावे. तर बघा, गव्हाला पाणी आपल्या जमिनीच्या क्षमतेनुसार पाणी द्यावे. गव्हाला उभय अवस्था असताना गव्हा पिकामध्ये पाणी साचता कामा नये. जर जास्त पाणी साचले तर गव्हाच्या मुंबया ढिल्या होतात आणि गहू पडतो, नाही काय. तर तुमची जमीन जर थोडी भारी असली तर चीक भरण अवस्थापर्यंतही तुम्ही पाणी दिले तर गहू भरतो. आणि तुमची जर जमीन हलकी आहे, तुम्ही चीक भरण अवस्थापर्यंत पाणी द्या शेतकरी मित्रांनो, गहू भरून येईल. कारण की जमिनीच्या आपलं पाहून पाणी द्यावे शेतकरी मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमीन उलू नका देऊ. जमीन जर उरली असेल तर गहू पडतो. तुषार सिंचनने पाणी द्या की पट पाणी द्या. बरेचसे शेतकऱ्यांची कमेंट येत आहे की माझा गहू पडून राहिलेला आहे, माझा गहू पडत आहे पाणी दिल्याच्या कारणाने. कारण की आता टेम्परेचरमध्ये वाढ झालेली आहे. त्या टेम्परेचरमध्येही वाढ झाल्याच्या कारणानं गहू पडतो. म्हणजे कसं, हवा, आता हवा कशी आहे, पहिले हवा कशी होती, हवेमध्ये वजन होतं. तर हवेमध्ये वजन असताना हवा काही जास्त हवा सुटली नाही. आता हवेतले वजन कमी झालं. हवेतलं वजन कमी झाल्यानं म्हणजे तापमान वाढलं, वाईटू येतात दुपारला, उकाडा असं तापमान वाढल्यासारखं वाटते. त्या कारणाने काय होते, गहू पडतो. हवा इकडे तिकडे फिरते का नाही, म्हणून. तर पहिलेच पाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही गहू पिकाला देत असताना जमीन उलू नाही द्यायची, पाणी देत राहायचं. कारण की गहू पिकाला पाणी 10-10 दिवसाच्या फरकाने जर दिले तर गहू जमीन उलत नाही, गहू पडत नाही शेतकरी मित्रांनो. आणि शेवट जर पाणी 90 दिवसापर्यंत तुम्ही जर पिकाला पाणी देत असेल आणि गव्हामध्ये जर वजन वाढलं तेव्हा गहू पडतो. साधारण पाणी पाहिजे गव्हाला, कारण की गव्हाची मुळी वरतच असते. एक हलकंही जरी पाणी दिले तुम्ही, 2-2 अडीच तासाचं जरी पाणी दिले गहू पिकाला, तरी गहू भरतो शेतकरी मित्रांनो. कारण की बरेचसे शेतकरी मित्र काय करतात, पट पाणी देतात आणि भरण अवस्थेत पाणी देतात, चीक भरण अवस्थेमध्ये पाणी देतात आणि भरपूर पाणी देतात. आता शेवटचं पाणी बंब पाणी देतात आणि गहू पूर्ण पाडून टाकतो. तर तसं नका करू शेतकरी मित्रांनो. गव्हाला पाणी वेळेनुसार द्या. जास्त पाणी दिल्यामुळे जास्त गहू पिकतो असं नाही आहे. गव्हाला त्या टाईमनुसार जर पाणी दिलं ना, गहू नक्की पिकतो. तर टाईमनुसार पाणी द्या. तर असा माझा गहू आहे नर्मदा सागर शेतकरी मित्रांनो. तर किती दिवसापर्यंत पाणी द्यावे तुम्ही? 90 दिवसापर्यंत पाणी आपल्या गव्हाला देऊ शकता शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी तुम्ही कोणकोणती व्हेरायटी लावली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर यावर्षी कोणती व्हेरायटी चांगली आहे, कोणती व्हेरायटी
चांगली राहील यावर्षी, कोण्या व्हेरायटीला जास्ती उत्पादन मिळेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या भागातले आहे. आपला अनुभव नक्की शेअर करा कमेंटच्या माध्यमातून, नाही का. मागच्या वर्षी श्रीराम 111 व्हेरायटी बेस्ट होती, अजित 102 बेस्ट होता. यावर्षी कशा पद्धतीने आहे, आणि ज्या शेतकरी मित्रांनी नर्मदा सागर गहू लावलेला असेल नक्की कमेंट करून सांगा. कारण की मी माझं यावर्षी पहिलं वर्ष आहे नर्मदा सागर गहू लावायचं. तर कसा आलेला आहे माझा नक्की कमेंट बॉक्समध्ये करून कमेंट सांगा शेतकरी मित्रांनो. कारण की बरेचसे शेतकरी मला कमेंट करून सांगतात की गहू बेस्ट आलेला आहे तुमचा, आणि असा जर गहू आलेला असेल तर काय उतारा येईल या गव्हाचा, तुम्ही ही कमेंट करून सांगू शकता शेतकरी मित्रांनो. की ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी नर्मदा सागर गहू लावलेला असेल त्या शेतकऱ्यांनी नक्की तुमचा मार्गदर्शनची आवश्यकता आहे. नक्की तुम्ही सांगा कसा वाटला माझा नर्मदा सागर गहू. नाही का, आपण कमेंटच्या माध्यमातून आपण बोलू शकतो आणि आपलं अनुभव शेअर करू शकतो की तुमचा मागील वर्षी नर्मदा सागर गहू कसा होता, अजित 102 कसा होता, श्रीराम 111, नाही का. बरेचशी व्हेरायटी आहे. नक्की प्रत्येक शेतकरी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया सांगावी. तर पाण्याचं व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आपण फुलावस्थामध्येही देऊ शकतो. 6वं पाणी चालू आहे. तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेलेच आहे, तुम्ही बघलेलेच आहे, नाही का. तर आपला गहू, नाही का, असा गहू आहे आपला. तुम्हाला उंबया दिसतील आणि काही कुंभ्या आपल्या फुलावर आलेल्या आहे बघा. तुम्हाला पांढरे फूल दिसतील गव्हाला, पांढरे फूल आहे, भरपूर आहे फूल. आता या 5-6 दिवसात फुल दिसतील आपल्या गव्हाला. तर आपलं यंदा टार्गेट होतं 25 क्विंटलचं शेतकरी मित्रांनो. तर किती उतारा होईल असेही कमेंट करतात शेतकरी मित्र. तर 25 क्विंटलचं टार्गेट होतं. तर पाहू आपण किती होते, नाही का. वातावरणावर आहे पिकी. आपण आपले कामं केले व्यवस्थित, खत पाणी वेळेवर खत पाणी दिलं, फवारणी केली, नाही का. तर आता वातावरणावर आहे सगळ्या गोष्टी. पाहू आता किती होते. तर आता समोर आपला गहू उष्णतामान वाढून राहिलं तर पाण्याची आवश्यकता लागणार शेतकरी मित्रांनो. तर हलकी जमीन असेल तर तुम्ही एक पाणी जास्तच द्या. कारण की थंडावा नाही आहे, कमी थंडावा आहे. गहू पकायलाही थंडी पाहिजे. तर थंडी नसल्याच्या कारणानं, वातावरणात उकाळा वाढण्याच्या कारणानं, तापमान वाढल्याच्या कारणानं पाणी जास्तच लागणार एक. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.